गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण सॉलिड स्टेटचं एक इम्पॉर्टंट लेक्चर बघणार आहोत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण असे फॉर्म्युलाज डिराईव्ह करणार आहोत ज्यावरून आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. म्हणून नीट हा लेक्चर ऐकायचा आहे आणि लगेच स्वतःचे नोट्स लिहायचे आणि त्या नोट्सचे फोटो मला पाठवायचा. ओके, तर पहिला पॉईंट आपल्याला आज जे शिकायचं आहे दॅट इज रेडियस ऑफ ॲटम. फर्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू लर्न इज अ रेडियस ऑफ ॲटम. आणि आपल्याला रेडियस शिकायची एससीसी, बीसीसी आणि एफसीसी ची. तर पहिला आपण एससीसी. काय फुल फॉर्म एससीसी चा? सिंपल क्यूबिक क्रिस्टल. व्हॉट इज एससीसी? एससीसी इज सिंपल क्यूबिक क्रिस्टल. काय असतं सिंपल क्यूबिक क्रिस्टल? बघा मी एक क्यूब काढतो. ओके, हा झाला क्यूब. एससीसी मध्ये 8 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर एट 8 कॉर्नर. 1 2 3 4 5 6 7 and 8 constituent particles are at 8 corner. And what is the volume of cube? Here I will write volume of cube. काय असतो व्हॉल्यूम ऑफ क्यूब? एल क्यूब. फक्त एल ऐवजी आपण नोटेशन वापरणार आहे ए, म्हणजे तो काय झाला ए क्यूब. कसं ए क्यूब? बघा हे डिस्टन्स ए, हे डिस्टन्स ए आणि हे हाईट पण ए, म्हणून आपण म्हणतो व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज एल क्यूब. फक्त एल ऐवजी आपण नोटेशन वापरणार आहे ए. सो दिस डिस्टन्स इज ए, दिस डिस्टन्स इज ए and this height is also a. आता मी जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स डिनोट केले, द कन्स्टिट्यूएंट पार्टिकल मी असं डिनोट केले. ऍक्च्युअली इट इज अ सेंटर ऑफ सर्कल. तर बघा हा इथं सर्कल आहे. बघा हा एक सर्कल आणि हा एक सर्कल. बरोबर. मग या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत हे रेडियस झालं सर्कलचं. येस, या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत झालं रेडियस सर्कलचं. म्हणजे मी असं म्हणू शकतो का A इज इक्वल टू 2R. व्हॉट इज दिस A? A इज एज लेंथ. एका एज ची लेंथ झाली ती. A काय? एज लेंथ. R काय? रेडियस ऑफ द सर्कल. A इज इक्वल टू 2R. आपला पॉइंट काय? रेडियस ऑफ ॲटम. रेडियस काय असणार आहे? R इज इक्वल टू A/2. मग हा फॉर्म्युला काय म्हणतोयचा एससीसी साठी रेडियसचा फॉर्म्युला काय? R इज इक्वल टू A/2. A इज द एज लेंथ. ओके, आता बघा मागच्या लेक्चर मध्ये आपण शिकलो जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कॉर्नरला असतात ते किती कॉन्ट्रिब्युशन करतात? 1/8. किती कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स? 8. त्यावेळेस एससीसी ची व्हॅल्यू काय येत होती? 1. आपण त्याला रँक म्हणू. फॉर एससीसी रँक इज 1. त्याला झेड किंवा काही बुक्स मध्ये एन ने रिप्रेझेंट करतात. झेड किंवा एन ने रिप्रेझेंट करतात. नेमकं हे 1 कसं आलं? बघा हा जो सर्कल आहे, हा जो एक सर्कल आहे तो किती जणांनी शेअर केलाय? 8 जणांनी शेअर केला. किती? 8. हा जो एक सर्कल आहे तो किती जणांनी शेअर केलेला आहे? 8 जणांनी शेअर केलाय. कसं? मी मागच्या लेक्चरला तुम्हाला क्यूब दाखवला होता. 4 त्या क्यूब मध्ये आणि 4 वरती. तर हा जो सर्कल आहे हा एकच सर्कल झाला. फक्त या क्यूबच्या वाट्याला किती येणार आहे? मी जेवढा पार्ट शेड केलाय म्हणजे 1/8. बरोबर. असे किती सर्कल्स आहे? 1 2 3 4 5 6 7 8. सो 1/8 ऑफ 8 इज 1. म्हणजे सगळे छोटा छोटा पार्ट मिळून किती सर्कल तयार होईल? फक्त एकच. कसा? हा इतका पार्ट, नंतर हा पार्ट, असं करून किती सर्कल तयार होईल? फक्त 1.
समजलं? तर हे होतं एससीसी. तर एससीसी चं फॉर्म्युला काय? आर इज इक्वल टू ए बाय 2. आता आपण बघू एफसीसी. काय बघायचं आपल्याला? एफसीसी काय असतं? एफसीसी फेस सेंटर क्यूबिक क्रिस्टल. सेकंड वन इज एफसीसी फेस सेंटर क्यूबिक क्रिस्टल. काय असतं फेस सेंटर क्यूबिक क्रिस्टल? 8 constituent particles are at 8 corner and 6 at 6 face. 8 constituent particles are at 8 corners and 6 at 6 face. बघा हा झाला constituent part 1 2 3 4 5 6 7 8 constituent particles are at 8 corner and 6 at 6 face. पण मी काय करतो? फक्त वरचा फेस ला ऍटम दाखवतो. आपण असं कन्सिडर करायचं का प्रत्येक फेस ला ऍटम आहे? फक्त एक्सप्लेन करायसाठी मी फक्त काय करतो? वरचा फेस दाखवतो. समजलं? कारण एफसीसी मध्ये प्रत्येक फेज ला एक ऍटम असतो. पण फक्त हा कन्सेप्ट एक्सप्लेन करायला मी फक्त अप्पर फेस घेतो. तर बघा हा एक सर्कल, हा सेंटरला एक सर्कल आणि हा एक सर्कल. मला सांगा हे डिस्टन्स किती आहे? ए. हे डिस्टन्स किती? ए. आणि ही हाईट किती? ए. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज एल क्यूब. इंस्टेड ऑफ एल वी आर पुटिंग ए, सो इट विल बी ए क्यूब. नाउ if I join this, what will be this distance? This will be radius. This will be diameter. Center circle काय? diameter म्हणजे 2r plus this r. बघा आपल्याला एक पायथागोरस थेरम अप्लाय करता येईल का? कसा पायथागोरस थेरम? बघा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, आता काही जणांना हा राईट अँगल ट्रायंगल दिसत नसणार. इमॅजिन करा एक 3D स्ट्रक्चर आहे. बोर्डवर काढणं सोपं नाही, ते 3D स्ट्रक्चर आहे. तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर पायथागोरस थेरम काय सांगतो? साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर. तर साइड स्क्वेअर काय? ही डिस्टन्स ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे डिस्टन्स पण ए इज इक्वल टू किती? आर आहे बघू. आर प्लस 2r 3r प्लस 1r 4r इज इक्वल टू 4r स्क्वेअर. साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर. बघा दिसतंय? a square plus a square is equal to 4r square. This a square plus a square 2a square 4 square 16 r square. मग हा 2 जर तिकडे डिवाइड केला तर a square is equal to 16 by 2 r square. So a square is equal to 8r square. मग a ची व्हॅल्यू काय? a is equal to 2 root 2 r. बरोबर. रेडियसचा फॉर्म्युला काय होणार? r is equal to 2 root 2 by a. r is equal to 2 root 2 by a. बघा सॉरी इथं r काय येणार? हा इकडे जाऊन डिवाइड होणार म्हणजे r इज इक्वल टू a अपॉन 2 रूट 2. a अपॉन 2 रूट 2. तर एवढं नोट डाऊन करा. r इज इक्वल टू a अपॉन 2 रूट 2. ओके. तर हे झालं एफसीसी. आता आपण सेम बघा. आता हे ध्यानात कसं ठेवायचं बघा. या पॉइंट पासून बघा या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत येण्यासाठी या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत येण्यासाठी आपण डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतो? हा एकदा a नंतर हा a हा a आणि हा a. मग असं त्यांना ठेवायचं रूट 2a बाय 4. का 4? बरं चला मी नंतर एक्सप्लेन करून सांगतो.
इथपर्यंत समजलं सांग सगळ्यांना. r इज इक्वल टू a अपॉन 2√2 दिसतंय. ओके, नेक्स्ट वन इज BCC बॉडी सेंटर. थर्ड वन इट इज BCC बॉडी सेंटर क्यूबिक क्रिस्टल. काय बॉडी सेंटर क्यूबिक क्रिस्टल? 8 constituent particles are at 8 corner and 1 in the center. बघा 1 2 3 4 5 6 7 8 constituent particles are at 8 corner or one in the center. तर बघा मी इथं हा सर्कल ड्रॉ करतो. हा एक सर्कल आणि हा एक सर्कल. ओके, याला आपण बॉडी डायगोनल पण म्हणत असतो. तर ही व्हॅल्यू काय? a, ही a आणि ही a, बरोबर. तर आता बघा हे झालं रेडियस ऑफ अ सर्कल, हे झालं डायमीटर म्हणजे 2r आणि हे पण झालं रेडियस म्हणजे डिस्टन्स काय 4r. पण या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत यायला आपल्याला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल? हा a, नंतर हा a, नंतर हा a. म्हणजे इथं पण आपण पायथागोरस टाइप आपण वापरू शकतो. कसं? हा a आणि हा a डिस्टन्स म्हणजे a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इज इक्वल टू 4r स्क्वेअर. कसं 4r स्क्वेअर? हा r 2r आणि हा r. तर इथं काय होणार? 3a स्क्वेअर इज इक्वल टू 16r स्क्वेअर. मग r स्क्वेअर किती होणार? r स्क्वेअर इज इक्वल टू हा 16 इकडे डिवाइड होईल 3a स्क्वेअर अपॉन 16. मग r ची व्हॅल्यू काय आहे? r इज इक्वल टू √3a/4. r इज इक्वल टू √3a/4. आणि या BCC चा रँक किती असतो? रँक कसं ठरवतो? 8 constituent particles are at 8 corner, so 1/8 of 8 plus 1 in the center. तो कोणी शेअर करत नाही, +1. 1/8 of 8 is 1 plus 1 that is 2. म्हणजे BCC साठी रँक किती आहे? 2. ओके, तर बघा आपण सगळे फॉर्म्युलाज परत लिहून घेऊ. बघा पहिले सिंपल क्यूबिक क्रिस्टल. बघा सिंपल क्यूबिक क्रिस्टल याचा रँक किती आहे? रँक 1. रँक 1 म्हणजे काय? 8 constituent particles फक्त 8 कॉर्नरला आहे म्हणजे 1/8 of 8 is 1. आणि याचा रेडियसचा फॉर्म्युला काय होता? रेडियस इज इक्वल टू a/2. ओके, फॉर FCC रँक किती आहे? 8 constituent particles आहेत 8 कॉर्नर म्हणजे तो झाला 1 आणि 6 स्पेस म्हणजे टोटल रँक किती? 4. जर माहित नसेल हे 4 कसं आलं तर मागचा व्हिडिओ बघा. याला रेडियसचा फॉर्म्युला काय? a अपॉन 2√2. आणि शेवट आपण शिकलो BCC बॉडी सेंटर क्यूबिक क्रिस्टल. बॉडी सेंटर क्यूबिक क्रिस्टलचा रँक किती आहे? 2. आणि याचा फॉर्म्युला काय? √3a/4. बघा आता आपण या दोन फॉर्म्युला मध्ये जरा मॉडिफिकेशन करू. कसं मॉडिफिकेशन करायचं बघा. आता बघा हा फॉर्म्युला बघा r इज इक्वल टू a अपॉन 2√2. बघा हा तो फॉर्म्युला सगळ्यांच्या ध्यानात राहणार आहे. r इज इक्वल टू a/2. FCC आणि BCC मध्ये काय मॉडिफिकेशन करायचं बघा. r इज इक्वल टू a अपॉन 2√2. मी जर दोन्ही अपसाइड आणि डाउनसाइड मल्टिप्लाय बाय √2 जर केलं तर बघा वरती पण मी √2 नी मल्टिप्लाय केलं आणि खाली पण √2 नी मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे? दिस √2 into
रूट 2 इज 2, 2 टू द 4 म्हणजे काय येणार आहे r इज इक्वल टू रूट 2a बाय 4, r इज इक्वल टू रूट 2a बाय 4 आणि इथं r इज इक्वल टू रूट 3a बाय 4. आता याला ध्यानात कसं ठेवायचं बघा. ओके, सगळ्यांना एससीसी चं ध्यानात राहणार r इज इक्वल टू a बाय 2. आता बघा एफसीसी मी एक मॉडिफिकेशन का केलं, कारण एफसीसी जर तुम्हाला आठवत असेल एफसीसी म्हणजे 8 constituent particles are at 8 corner and 6 at 6 face. मी फक्त वरचा फेस दाखवतो. 1 2 आणि 3 असे ऍटम्स होते. हा डिस्टन्स a, हा डिस्टन्स a. तर मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो बघा, हा पॉइंट ते हा पॉइंट रीच करण्यासाठी या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत रीच करण्यासाठी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आपण. सुरुवातीला हे a नंतर हे म्हणजे a आणि हा a दोनदा a आपण डिस्टन्स ट्रॅव्हल केला, म्हणून आपण असं ध्यानात ठेवू शकतो रूट 2a बाय 4. रूट 2a बाय 4 किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला आपण, हा एक a आणि हा एक a, तर असं ध्यानात ठेवायचं रूट 2a बाय 4. ओके, आणि बीसीसी बघा बघा बीसीसी 8 constituent particles are at 8 corner, 8 constituent particles are at 8 corner, one in the center. हा सर्कल, हा एक आणि हा एक सर्कल. बघा या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत रीच करण्यासाठी आपण डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला बघा. मी ते शेड करतो. हा एक, हा एक आणि हा एक, म्हणजे हा a आणि a म्हणजे आपण असं त्यांना ठेवू शकतो रूट 3a बाय 4. रूट 3a बाय 4 हे फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित नोट डाऊन करा. याचा रँक पण नोट डाऊन करा. रँक जर समजत नसेल तर माझा प्रीवियस व्हिडिओ बघा, त्याच्यात मी शिकवले रँक कसं काढायचं याचं. आणि रँक एक तर z ने डिनोट करणार फॉर्म्युला मध्ये किंवा n ने. काही बुक्स मध्ये z दिलंय, काही बुक्स मध्ये n दिलंय. ज्यावेळेस आपण सम सॉल्व करणार तिथं जर आलं z आणि एससीसी ची व्हॅल्यू विचारली तर आपण किती लिहायची ती एससीसी 1, एफसीसी 4, बीसीसी 2. ओके, पुढला पॉइंट आपल्याला शिकायचा आहे पॅकिंग फ्रॅक्शन. पॅकिंग फ्रॅक्शन किंवा पॅकिंग इफिशियन्सी पण म्हणतो, पण त्याच्यात बदल काय बघा. पॅकिंग फ्रॅक्शन काय असतं, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, किंवा असं या टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. हे नोट डाऊन करा, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आणि पॅकिंग इफिशियन्सी कशाला म्हणतात, पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, हाच फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. याला आपण टोटल व्हॉल्यूम म्हणतो, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इनटू 100. म्हणजे पर्सेंट मध्ये फाइंड करायचं असेल तर त्याला आपण पॅकिंग इफिशियन्सी म्हणतो, आणि पर्सेंट नको तर त्याला आपण पॅकिंग फ्रॅक्शन म्हणतो. पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ॲटम्स अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आणि पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इनटू 100. तर हे आपल्याला एससीसी, बीसीसी आणि एफसीसी साठी डिराइव्ह करायचंय. तर सुरुवातीला मी घेतो एससीसी. फॉर्म्युला ध्यानात ठेवायचे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ॲटम अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. बघा हा पहिलं शिकायचं आपल्याला एससीसी.
8 कॉन्स्टंट पार्टिकल्स आहेत, 8 कॉर्नर. आणि या टोटल क्यूबचं व्हॉल्यूम किती असणार? ए क्यूब. कसं? हा ए, हे डिस्टन्स ए आणि हे डिस्टन्स पण ए, बरोबर. म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती असणार? टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ए क्यूब. ओके. आता मला सांगा, आपण रेडियसचा फॉर्म्युला याचा बघितला होता. काय होता रेडियसचा फॉर्म्युला? R इज इक्वल टू a बाय 2. R इज इक्वल टू a बाय 2. तर a काय होणार? A इज इक्वल टू 2r. A इज इक्वल टू 2r. मग जर आपण टोटल a ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर काय येणार? टोटल व्हॉल्यूम ऑफ unit cell is equal to 2r cube. 2r cube म्हणजे 8r cube. म्हणजे हे काय झालं? टोटल व्हॉल्यूम झालं. याच्यामधली टोटल स्पेस किती झाली? 8r cube. आपल्याला शिकायचं आता हे पॉइंट्स मी इथं दिले, त्याचा अर्थ काय? हे एक सेंटर ऑफ सर्कल आहे. मग या सर्कल्सने किती जागा ऑक्युपाय केली? टोटल जागा किती आहे? 8r क्यूब. टोटल स्पेस किती आहे? 8r क्यूब. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल 8r क्यूब. बट हाऊ मच स्पेस इज ऑक्युपाइड बाय दिस कॉन्स्टंट पार्टिकल्स? हे जे सर्कल्स आहे याने किती जागा ऑक्युपाय केली? तर आपण शिकलोय याचा रँक किती येत होता? रँक येत होता 1. रँक 1 म्हणजे फक्त एकच सर्कल आहे. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ स्फियर? सर्कल म्हणजे स्फियर. व्हॉट इज व्हॉल्यूम ऑफ स्फियर? व्हॉल्यूम ऑफ स्फियर इज 4/3 pi r cube. 4/3 pi r cube. आणि ते एकच सर्कल आहे बघा, रँक 1 आहे. तर सुरुवातीला आपण पॅकिंग फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करू. काय पॅकिंग फ्रॅक्शनचा फॉर्म्युला? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आपण सबस्टिट्यूट करू व्हॅल्यू. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम, किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केले या स्पेसने? 4/3 into pi value 22/7 into r cube. बरोबर. आणि टोटल व्हॉल्यूम किती आहे? 8r cube. 8r cube. r cube will be cancelled. 2 1 जा 2 4 जा. तर किती होणार? वरती राहिलं 22 7 4 1 जा 4 2 जा 8 7 3 जा 21 21 into 2 42 divide by 42 करा डिवाइड. 22 divided by 42 किती येणार? 0.52. किती व्हॅल्यू आली? 0.52. काय आलं? पॅकिंग फ्रॅक्शन. मग पॅकिंग एफिशियन्सी कसं फाइंड करतात? यालाच into 100 करायचं. हाच फॉर्म्युला असतो, त्याला 100 ने मल्टिप्लाय करायचं, कारण आपल्याला ते पर्सेंटेज मध्ये भेटतं. मग पॅकिंग efficiency is equal to 0.52 into 100, that is equal to 52%. म्हणजे 52% स्पेस काय केली या सर्कल्सने? ओके, दिसतंय आता 52% स्पेस या सर्कलने ऑक्युपाय केली. टोटल स्पेस किती आहे? समजा 100% टोटल स्पेस आहे, कारण आपण पर्सेंटेज म्हणजे 100. टोटल स्पेस 100% आहे, त्याच्यापैकी या सर्कल्सने किती स्पेस ऑक्युपाय केली? 52%.
मग एम्प्टी स्पेस किती असणार? या क्यूबची टोटल स्पेस आहे 100%. त्यापैकी आपण फाइंड केलं की या सर्कल्सने किती पर्सेंट ऑक्युपाय केलं? 52%. मग एम्प्टी स्पेस किती असणार? 48%. कसं 100 मायनस 52? ते एम्प्टी स्पेसला आजपासून आपण व्हॉइड म्हणत चालायचं. एम्प्टी स्पेस म्हणजे खाली जी जागा असते त्याला आपण व्हॉइड म्हणतो. मग मी असं लिहितो बघा, पर्सेंटेज ऑफ व्हॉइड. व्हॉइड म्हणजे एम्प्टी स्पेस 100 मायनस 52 दॅट इज इक्वल टू 48%. तर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारणार, व्हॉट इज द पॅकिंग एफिशियन्सी ऑफ एससीसी? देन यू विल राइट 52%. and how much void is there in SCC? You will write it as 48%. समजलं? ओके. तर याच पद्धतीने आपल्याला बीसीसी आणि एफसीसी जर काउंट करायचे तर आपण आता बघू बीसीसी. काय असतं बीसीसी? BCs are the 8 constant particles are at 8 corner and one in the center. So what is the volume of cube? Volume of cube is a cube. तो BCC चा रेडियस फॉर्म्युला काय होता? बघा, या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत यायचं होतं आपल्याला. तर r इज इक्वल टू √3a/4. तर इथं a ची व्हॅल्यू काय? a इज इक्वल टू 4r अपॉन √3. का आपण a ची व्हॅल्यू फाइंड केलं? कारण आपण तिथं सबस्टिट्यूट करू शकतो. मग व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय असणार? व्हॉल्यूम ऑफ क्यूब 4r अपॉन √3 क्यूब. 4r अपॉन √3 क्यूब म्हणजे टोटल स्पेस किती आहे आपल्याला कळले. टोटल स्पेस किती आहे? 4r अपॉन √3 क्यूब. मग आता किती व्हॉल्यूम या सर्कल्सने ऑक्युपाय केली ते आपल्याला बघायचंय. काय असतं रँक of BCC? 8 in 8 corners, 1/8 of 8 is 1 plus 1 in the center, that is 2. म्हणजे याची रँक किती आहे? 2. रँक म्हणजे याच्यात सगळे छोटे छोटे पार्ट्स मिळून किती सर्कल्स बनवू शकतात? 2 सर्कल्स बनवू शकतात. तर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर काय? व्हॉल्यूम ऑफ स्फिअर 4/3 पाय r क्यूब. पण 2 सर्कल्स आहे म्हणजे 2 into 4/3 पाय r क्यूब. बघा, टोटल व्हॉल्यूम सापडला. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय एन ॲटम सापडला. तर पॅकिंग फ्रॅक्शन काय? मी पीएफ लिहितो. पॅकिंग फ्रॅक्शन काय होता फॉर्म्युला? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ॲटम. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ॲटम इज 2 into 4/3. पाय's value is 22/7 आणि हा r क्यूब. हे झालं टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम. व्हॉट इज टोटल व्हॉल्यूम? टोटल व्हॉल्यूम इज 4r क्यूब अपॉन √3. बघा सॉल्व करून. ओके, √3 क्यूब, √3 into √3 into √3, so 3√3. तर हा वरती जाईल. तर काय? पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू 2 into 4 into 22 into r क्यूब into 3√3 upon 3 into 7, 4 क्यूब 64 r क्यूब. r क्यूब कॅन्सल होणार. हे सॉल्व करा. मला पॅकिंग फ्रॅक्शन सांगा. बघा, सॉल्व करा पॅकिंग फ्रॅक्शन. √3 ची व्हॅल्यू 1.73. सॉल्व करा. तर ही व्हॅल्यू येते 0.679
that is approximately equal to 0.68. मग याची पॅकिंग इफिशियन्सी कशी फाइंड करायची? याला 100 ने मल्टिप्लाय करायचं. 0.68 into 100 that is 68%. म्हणजे जर स्पेस 100% असेल तर या सर्कलने किती ऑक्युपाय केली? 68%. म्हणजे इथं बघा पहिल्या याच्यात फक्त 52% होती. ही पॅकिंग इफिशियन्सी त्याच्यापेक्षा चांगली, कारण 68% पॅकिंग होते. मग व्हॉइड कसं काउंट करायचं? पर्सेंटेज ऑफ व्हॉइड 100 minus 68 that is how much? 32. 32%. व्हॉइड किती होणार? 32%. समजलं सगळ्यांना? तर त्याचप्रमाणे आपण एफसीसी पण कॅल्क्युलेट करू. हे समजलं, पर्सेंटेज ऑफ व्हॉइड 100 minus 68 that is 32%. आता लास्ट आपल्याला शिकायचे एफसीसी, फेज सेंटर क्यूबिक क्रिस्टल. थर्ड तीच मेथड यूज करायची बघा. एफसीसी, फेज सेंटर क्यूबिक क्रिस्टल. मी इथं क्रिस्टल काढतो. एट constituent particles are at 8 corners, 6 at 6 face. 1 2 3 4 5 and 6. 6 at 6 face. Then again, what is the volume of cube? Volume of cube is a cube. Here distance a, here distance a, and here distance a. Volume of cube is a cube. What is the radius formula for FCC? R is equal to, बघा radius formula मध्ये आपण काय करत होतो? FCC हा एक a आणि हा एक a, म्हणजे root 2a by 4. So what will be the value of a? Value of a is 4r upon root 2. आणि आपल्याला याचा क्यूब करायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ क्यूब फोर आर अपॉन रूट 2 क्यूब. 4r upon root 2 क्यूब. हे झालं कंप्लीट स्पेस. तर एफसीसी मध्ये रँक किती असतो? रँक असतो 4. म्हणजे सगळे छोटे छोटे सर्कलचा जो पार्ट आहे या युनिट सेलला बिलॉंग करणार. असं जर एकत्र केलं तर किती सर्कल्स बनणार आहे? 4 सर्कल्स. What is the volume of sphere? Volume of sphere is 4 by 3 pi r cube. पण हे एका सर्कलचं व्हॉल्यूम झालं 4 by 3 pi r cube. आपल्याकडे किती सर्कल्स आहे? 4. म्हणजे 4 into 4 by 3 pi r cube. 4 4 चा 16, म्हणजे इथे 16 by 3 pi r cube. तर चला आता फॉर्म्युला मध्ये टाकू आपण. काय असतो? पॅकिंग फ्रॅक्शनचा फॉर्म्युला. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ॲटम. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ॲटम किती? 16 by 3. Pi's value is 22 by 7 into r cube. And how much is the space occupied? म्हणजे complete volume of the cube. Complete volume of cube is 4r upon root 2's cube. Then when we will solve this, तर root 2 into root 2 into root 2 म्हणजे 2 root 2 येणार आणि वरती जाणार into 22 into r cube into 2 root 2 upon 3 into 7 into 4 cube 64 r cube. r cube cancel होना. 16 1 the 16 4 the 64. The packing fraction किती येणार? 22 into 2 that is 44. root 2's value 1.414 upon 7 is 21 into 4. चला हे सॉल्व करा.
21 into 4. ओके, सॉल्व केलं तर तुमचं उत्तर येणार 0.74. 0.74. दिसतंय क्लिअर? ओके, तर पॅकिंग फ्रॅक्शन किती आलं? 0.74. तर पॅकिंग इफिशियन्सी किती असणार? 0.74 into 100, that is 74%. Then percentage of void will be 100 minus 74, that is 26%. म्हणजे एम्प्टी स्पेस इथं किती असणार? 26%. बघा दिसतंय? ओके, नाउ विल रिवाइज टुडेज लेक्चर. परत आपण रिवाइज करू बघा. पहिला आपण शिकलो FCC सिंपल क्यूबिक क्रिस्टल. काय असते याची रँक? याची रँक असते 1. याचा रेडियस फॉर्म्युला काय? a/2. याची पॅकिंग इफिशियन्सी पर्सेंटेज मध्ये किती? 52%. पर्सेंटेज ऑफ व्हॉइड किती इथं? 48%. दुसरं शिकलो आपण BCC बॉडी सेंटर. बॉडी सेंटरची रँक किती आहे? 2. रेडियस फॉर्म्युला काय बॉडी सेंटरचा? √3a/4. याची पॅकिंग इफिशियन्सी किती आहे? बोला. 68%. याचा पर्सेंटेज ऑफ व्हॉइड 32%. आणि लास्ट शिकलोय आपण FCC फेस सेंटर क्यूबिक क्रिस्टल. काय असतं याचा रँक? याचा रँक असतो 4. काय असतं याचा रेडियसचा फॉर्म्युला? √2a/4. काय असते याची पॅकिंग इफिशियन्सी? पॅकिंग इफिशियन्सी 74%. व्हॉट इज पर्सेंटेज ऑफ व्हॉइड? पर्सेंटेज ऑफ व्हॉइड इज 26%. तर असं जर तुम्ही समरी चार्ट केला तर याच्यावर खूप सारे सम्स आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर असं विचारलं हु इज द मोस्ट इफिशियंट पॅकिंग, तर सगळ्यात इफिशियंट पॅकिंग कशात असते? FCC. बघा 74% स्पेस ऑक्युपाय केली जाणार आणि फक्त एम्प्टी स्पेस किती असणार? 26%. बघा हे आपल्याला का शिकायचं आहे? कारण इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस त्यांचा प्रोडक्ट एका बॉक्समध्ये पॅक केलं जातं त्यावेळेस पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट केली जाते. म्हणजे एका बॉक्समध्ये जास्तीत जास्त प्रोडक्ट कसं बसल, मग त्या बॉटलची वेगळे डिझाईन करता येईल का? कारण त्यांना एम्प्टी स्पेस काय करायची? कमी करायची आणि पॅकिंग इफिशियन्सी काय करायची? वाढवायची. मग एका बॉक्समध्ये समजा 10 बॉटल्स बसत असतील तर त्याच्या बॉटलची थोडी साईज कमी करून किंवा त्याचा शेप कमी करून आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी वाढवता येईल का? म्हणजे एका बॉक्समध्ये 10 बॉटल ऐवजी 15 बॉटल बसतील का? म्हणजे एम्प्टी स्पेस काय करतात? ते कमी करण्याचा प्रयत्न करतात. कारण बॉक्स मध्ये जास्त बॉटल बसला तर त्यांना जास्त फायदा आहे. कारण ट्रॅव्हलिंग, परत बॉक्सचा खर्च, हे सगळं कॅल्क्युलेट केलं जातं. आणि इफिशियंट पॅकिंग कशी होईल हे कॅल्क्युलेशन केलं जातं. म्हणजे आपण जे 3 शिकतो SCC, BCC आणि FCC, त्याच्यात सगळ्यात इफिशियंट पॅकिंग कशात आहे? FCC. कारण तिथं व्हॉइड फक्त 26% आहे आणि पॅकिंग इफिशियन्सी 74% आहे. जर BCC आपण बघितलं BCC तर तिथं 68% हे पॅकिंग इफिशियन्सी आहे आणि 32% व्हॉइड आहे. आणि सगळ्यात कमी इफिशियन्सी SCC सिंपल क्यूबिक क्रिस्टल 52% पॅकिंग इफिशियन्सी आणि 48% व्हॉइड आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण एक डिटेल लेक्चर बघितलंय.
तर हे लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. याच्या नोट्स तयार करून लगेच मला पाठवा. जर काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.